नमस्कार. आज आपण प्राण्यांच्या जगात थोडं डोकावणार आहोत. म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार प्राणी पिल्लांना जन्म कसा देतात, अंडी घालून की थेट पिल्लांना जन्म देऊन, याचा संबंध त्यांच्या काही बाह्य वैशिष्ट्यांशी कसा दिसतो, यावर बोलूया. हो, म्हणजे कान आणि त्वचा, बरोबर. याचा जन्माच्या पद्धतीशी काय संबंध आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अगदी. चला तर मग हे जरा सोप्या पद्धतीने बघूया. आपल्याला साधारणपणे माहिती आहे की प्राण्यांच्या जन्माचे मुख्य 2 प्रकार आहेत. अंडज म्हणजे अंडी घालणारे, जसे की पक्षी, मासे. हो, आणि दुसरे म्हणजे जरायुज, म्हणजे थेट पिलांना जन्म देणारे, गाय, कुत्रा, मांजर किंवा अगदी आपण मानव. बरोबर. पण गंमत अशी आहे की हे फक्त बाहेरून बघून ओळखता येतं का? इथेच कान आणि त्वचेचा मुद्दा येतो, नाही का? अगदी. आपल्या स्रोतांमधलं निरीक्षण असं आहे की ज्या प्राण्यांना बाहेरून दिसणारे कान असतात, स्पष्टपणे दिसणारे कान, हो ना. हो, स्पष्टपणे दिसणारे कान, ते सहसा सस्तन प्राणी असतात आणि माहितीनुसार हे प्राणी बहुतांशी पिलांना जन्म देतात. म्हणून उदाहरणार्थ गाय किंवा कुत्रा किंवा ससा यांना कान दिसतात बाहेरून आणि ते पिलांना जन्म देतात. बरोबर. आणि याच्या उलट ज्यांना बाहेरून कान दिसत नाहीत, म्हणजे जसं पक्षी, मासे किंवा सरपटणारे प्राणी, साप वगैरे. बेडूक सुद्धा. हो, बेडूक सुद्धा. त्यांना बाहेरून कान दिसत नाहीत, तर ते सहसा अंडी घालतात असं या माहितीमध्ये म्हटलंय. हा निसर्गात दिसणारा एक पॅटर्न आहे बरं का. म्हणजे हा एक सर्वसाधारण नियम म्हणता येईल. अर्थात निसर्गात अपवाद असणारच. नक्कीच अपवाद असतातच, पण एक कल म्हणून हे निरीक्षण महत्वाचं आहे. अच्छा. आता कानांबरोबरच त्वचेबद्दलही काहीतरी आहे असं वाटतंय. त्वचेचा प्रकार? अगदी. हा दुसरा महत्वाचा मुद्दा. म्हणजे त्वचेवर काय आहे? केस आहेत की पिसे की खवले? किंवा काही प्राण्यांची त्वचा ओलसर असते. बरोबर. तर माहितीनुसार ज्या प्राण्यांच्या अंगावर केस असतात, जसं गाय, म्हैस, मांजर, मानव, हे सगळे सस्तन प्राणी आहेत. हो, आणि ते जरायुज आहेत, म्हणजे पिलांना जन्म देतात. केसाळ त्वचा आणि पिलांना जन्म देणं याचा संबंध दिसतोय. आणि मग पिसे असलेले म्हणजे पक्षी, कोंबडी, चिमणी. ते अंडी घालतात. अगदी तसंच ज्यांच्या अंगावर खवले असतात, मासे किंवा साप, तेही भौतिक अंडी घालणारेच. आणि बेडकांसारखे प्राणी ज्यांची त्वचा ओलसर, गुळगुळीत असते, ते सुद्धा अंडीच घालतात असं दिसून येतं. म्हणजे या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर कान आणि त्वचा. हो, तर एक सोपं सूत्र किंवा पॅटर्न मिळतोय असं दिसतंय. म्हणजे बाहेरून दिसणारे कान आणि अंगावर केस, हे वैशिष्ट्य झालं पिलांना जन्म देणाऱ्या प्राण्यांचं, मुख्यतः सस्तन प्राण्यांचं. अगदी. आणि या उलट बाहेर न दिसणारे कान आणि अंगावर पिसे, खवले किंवा ओलसर त्वचा, हे झालं अंडी घालणाऱ्या प्राण्यांचं वैशिष्ट्य. गाय, कोंबडी, मासा, मानव ही उदाहरणं हे अगदी स्पष्ट करतात की बरोबर. प्राण्यांचं वर्गीकरण समजून घेण्यासाठी ही एक चांगली सुरुवात म्हणता येईल. एक प्रकारचा शॉर्टकटच की नाही? हो, नक्कीच.